Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. बहिणीला माझ्या बहिणीला घेऊन गेले, उचलून घेऊन गेले, दोघं जण घेऊन गेले. असं आहे, मी गेले त्याच्या मागे, माझ्या डोक्यातच तुराड लागली. भाजप आमदार सुरेश धस यांचा खंदा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री 15 ते 20 जणांच्या टोळक्याने शिरूर कासार शहरातील तहसील समोर गायरान जमिनीवर असलेल्या खोक्याच्या घरावर हल्ला केला. सतीश भोसलेच्या कुटुंबातील लोकांना लाठाकाठ्यांनी मारहाण झाली. काही महिलांवर धारदार कुऱ्हाडीने वार सुद्धा करण्यात आले. खोक्याच्या घरावरील हल्ल्याची माहिती मिळताच बीड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आता पोलिसांनी 15हून अधिक आरोपींवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय.